राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली जे काय आंदोलन पुकारण्यात आलं आहे त्यामागील प्रमुख कारण आपल्या सगळ्याला कल्पना आहे। आज देशामध्ये विरोधकाला संपवण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी करत आहेत। विरोधकाला वेगवेगळ्या पद्धतीनं नामहरण करायचा प्रयत्न, त्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न, त्याला राजकीय अडचणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न ठरवून आणि मुद्दामून ईडीच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरून कसं समोरच्या विरोधकाला संपवता येईल यासाठी कटकारस्थान करणं चालू आहे। त्याचाच भाग म्हणून आज मुंबई येथे रोहित पवार यांची ईडीमार्फतची चौकशी यापूर्वीही झाली आहे। परत त्रास देण्याच्या भूमिकेने खोटे नाटे आरोप करून जेलमध्ये कसं टाकता येईल या संदर्भात या ईडीच्या माध्यमातून भाजप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे। मला खात्री आहे जनता याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीत देणार आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता अजित पवार गट असेल, अगर एकनाथ शिंदे गट असेल, अगर भाजप असेल, या सगळ्याला त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देणार आहे। याविषयी आमच्या मनात शंका नाही, जनतेच्या मनात शंका नाही। परंतु ज्या चुकीच्या पद्धतीनं हे काम चालू आहे, लोकशाही संपवण्याचं काम चालू आहे ह्या देशात, त्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आज जमलेलो आहोत आणि आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयाला याबाबत निवेदन देत आहोत। वेगवेगळे विषय आहेत, दुधगावकर साहेब बोललेत आधी, शेतकऱ्याचे विषय आहेत, दुधाचे विषय आहेत, टेंभुर्णी लातूर रस्त्याचा विषय आहे आणि विद्यार्थ्यांच्या फीस माफीचे विषय आहेत, पीक विम्याचे विषय आहेत। काही आता एक जण भेटला तो म्हणतो मला तर पहिलाही हप्ता मिळाला नाही अजून। म्हणजे असे वेगवेगळे विषय चालू आहेत आणि हे सरकार डोळेझाकपणे चुकीच्या पद्धतीनं कामकाज चालवून शेतकऱ्याची पूर्णपणे अडवणूक करत आहे। या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज इथं हे आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देत आहोत, येणाऱ्या लवकरच्या नजीकच्या कालावधीमध्ये जनता याचा जबाब तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आंदोलन आहे आणि काय काय म्हणतो केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। कारण हे सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या राज्यामध्ये त्यांच्या पक्षात सामील न होणाऱ्या लोकांना त्रास द्यायची भूमिका केली आणि ईडी मार्फत त्यांना अटक करायचं सत्र चालू केलं आहे। सातत्यानं या महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आणि विरोधी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना केंद्र सरकार ईडीची भीती दाखवून त्यांना अटक करायचं विनाकारण प्रयत्न करत आहे। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करत आहेत। आज या राज्याचं एक तरुण उमलतं नेतृत्व रोहितदादा पवार यांना अजून सरकारनं ईडीनं नोटीस पाठवली आणि त्यांना अटक करायचा प्रयत्न सरकार करत आहे। आम्ही त्याचा धिक्कार करतो की सामान्य माणसाचे, युवकाचे, बेकाराचे, शेतकऱ्याचे, दूध उत्पादकाचे प्रश्न 800 किलोमीटर चालत जाऊन रोहित पवारांनी मार्ग लावायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर ईडीची नोटीस दाखवली आणि 2012च्या प्रकरणात आता त्यांना अटक करायचा घाट या सरकारमध्ये करत आहेत। याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं त्यांच्या विरोधात हे आम्ही घंटानाद करतो। या राज्यातल्या सरकारनं किती शेतकऱ्याविषयी निष्काळजी आहे ह्याचं एक उदाहरण म्हणजे 2022चा आमचा पीक विमा जवळपास 292 कोटी रुपये यायला पाहिजे होता, परंतु अजून आम्हाला विमा मिळाला नाही आणि ही विमा कंपनी तशीच राहिली। या विमा कंपनीला आमच्या शेतकऱ्याला 1,09,000 शेतकऱ्याला विमा नाकारले, त्या विमा कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे अशी आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे टेंभुर्णी लातूर महामार्ग झाला पाहिजेत। दुधाचे प्रश्न, दुधाला 5 रुपये भाव मिळाला पाहिजे जास्त, गाईच्या दुधाला 40 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 70 रुपये भाव मिळाला पाहिजेत आणि या जिल्ह्याला दुष्काळ जाहीर करून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजेत। यासाठी हे आमचं घंटानाद आंदोलन आहे की सरकार आमच्या नेत्याला अटक करून लोकशाहीचा गळा घोटतोय, त्या सरकारचा, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा धिक्कार करण्यासाठी हे आज आमचं घंटानाद आंदोलन आहे। रोहित पवार, रोहित पवार